एखादी सळई येऊन थेट रिक्षाचा टप फाडून तुमच्या डोक्यात घुसते अशी कल्पना जरी तुम्ही केली ना तरी तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला मी सांगते ऐकून विश्वास बसणार नाही, पण हे घडले। पाहूयात काय आहे घटना, हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। स्थळ भिवंडी, तारीख 5 ऑगस्ट, वेळ दुपारी 2ची। भिवंडी येथील नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामात एक सळई थेट वरून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली। आम्ही दाखवतोय तो व्हिडिओ पहा। 20 वर्षाचा सोनू अली हा रिक्षातून प्रवास करत होता। त्याला जराही कल्पना नव्हती की रिक्षातून केलेला प्रवास हा मृत्यूची झुंज द्यायला लावेल म्हणून। सोनूच्या डोक्यात सळई पडल्यानंतर तो धीर धरून स्थिर बसून राहतो। अंगावर रक्त वाहत असताना तो परिस्थितीला तोंड देतो। रक्ताच्या धारा सुरू असतात, कपडे रक्ताने भरतात। दृश्य पाहून आजूबाजूचे सगळेच लोक पाहतात आणि सोनू हे सगळं पाहत असताना धीर धरतो आणि तसाच रिक्षात बसून राहतो। त्याची ही सगळी भयावह परिस्थिती पाहून सोनूच्या मदतीसाठी तिथे उपस्थित असणारे लोक धावून आले। त्यांनी कसंबसं करून सोनूला अंजूर फाट्यावर असलेल्या नोबेल रुग्णालयात दाखल केले, तर त्याच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। सोनूची प्रकृती सध्या गंभीर असून त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली। सोनू सध्या मृत्यूची झुंज देतोय। हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे आणि कसा घडला याबाबत अधिक तपास भोईवाडा पोलीस करत आहेत।